तर शेतकरी मित्रांनो, आपण आज आपल्या महर्षी डेअरी फार्मवरती नवीन कालवडींकरता आपण एअरटॅग च्या बाबतीत आजचा व्हिडिओ बनवणार आहोत। बघा मित्रांनो, तुम्हाला समोर दिसत आहे दोन एअरटॅग आहे। तर आपण आपल्या महर्षी डेअरी फार्मवरती गायींना एअरटॅगिंग कशा पद्धतीने करतो याबाबत सविस्तर व्हिडिओ आजचा असणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला ही माहिती आवडेल। आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आज आपल्या गोठ्यातील एक बाय आम्रपाल सिमेंटची कालवड आहे। आपल्याला त्याला टॅगिंग करायचे आणि त्या कालवडी करता आपण आज टॅग तिचे लिहिलेले आहे। त्याबाबत सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा, आता हा एक टॅग आहे। या टॅग वरती बघा, तुम्हाला मी जवळून दाखवतो। हे बघा, या टॅग आहे। या टॅग वरती तिचा आपल्या गोठ्यात सध्या चालू असलेला रनिंग नंबर आहे 020 आणि या टॅग वरतीच आपण खाली तिची जन्मतारीख तुम्ही बघू शकता। तिची जन्मतारीख आहे 28/12/2024। तर आपण एका कानामध्ये हा टॅग मारणार आहोत। तर आपल्याला हे जे रेकॉर्ड बुक आहे ते रोज रोज उचकण्याची गरज नाही, पाहण्यासाठी गरज नाही। आपण त्या कालवडीच्या कानामध्ये बघितलं तर आपल्याला लगेच लक्षात येतं का या कालवडीचा टॅग नंबर काय आहे, जन्मतारीख काय आहे। कुठेही आपल्याला रेकॉर्ड बुक किंवा कुठं लिहिलेले असेल ते पाहण्याची गरज नाही। आता दुसरा एक टॅग आपण त्या कालवडींच्या कानात मारित असतो। तर त्या टॅग वरती काय माहिती आहे बघा, हे आहे डॅम आणि या कालवडीची डॅम आहे 0011 प्रीती नाव तिचं। आणि त्यानंतर तिचा सायर आहे बायप आम्रपाल। तर त्या बायप आम्रपालचं मदर मिल्क आपण दिलेले आहे। आता हे 011 नंबरचं मदर मिल्क इथं दिलेले नाही, कारण ती फर्स्ट टायमर आहे। त्यामुळं तिचं या वेतातलं दूध आपल्याकडं काउंट झालेलं नाही। ज्यावेळेस काउंट होईल त्यावेळेस इथून पुढल्या तिच्या ज्या कालवडी होतील त्यांच्या टॅगवरती आपण तिचं दूध सुद्धा इथं लिहू शकतो। तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता, आपल्याला फायदा होईल। आता मार्केटमध्ये बरेचसे प्रिंटेड टॅग येतात, त्याचा एक फायदा म्हणण्यापेक्षा एक अडचण अशी तयार होती। आता हा टॅग जर काही कारणास्तव जर गाईच्या कानातून कालवडीच्या कानातून गळून जर गेला तर आपल्याकडं अशाच पद्धतीनं ब्लँक टॅग आहे मित्रांनो। तर असे ब्लँक टॅग आहे। तर आपण तो हा जर आपला लिहिलेला टॅग जर गळाला तर आपण असे परत ब्लँक टॅग वरती आपण हा परमनंट मार्कर आहे, या परमनंट मार्करनं आपण त्याच्यावर लिहू शकतो। हा कॅमलचा आहे बघा परमनंट मार्कर। त्या मार्करने एकदा लिहिल्यानंतर हे कुठल्याही प्रकारे पाणी पाऊस कसल्याही प्रकारे पुसत नाही आणि आपल्याला ती अडचण होत नाही। जरी हा टॅग गळाला, काही डॅमेज झाला तर आपण त्या जागेवर गाईच्या कानात कालवडीच्या कानात आपण दुसरा टॅग परत मारू शकतो। आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो, डॉक्टर आपल्या गोठ्यावर आल्यानंतर किंवा कोणी पण आपल्या गोठ्यात समजा विजिट द्यायला आलं किंवा कस्टमरला उद्या आपल्याला ती गाई किंवा कालवड विकायची, तर ते कानात टॅग बघूनच सगळी त्यांना माहिती कळते। त्यामुळे वेगळी माहिती किंवा वेगळं रेकॉर्ड बुक दाखवण्याची गरज नाही। आणि कानात आपण जन्मतारीख टाकल्यामुळे काय होतं, आपल्याला या कालवडीचे समजा जंत निर्मूलन करायचंय तर एक येता जाता आपल्या गोठ्यात कालवडीकडे आपलं लक्ष राहतं। आता या 28 तारखेला आता याला 2 महिने पूर्ण झाले का 3 महिने पूर्ण झाले, कोणते दंताचे डोस करायचे, हिला आपण दूध पाजून आता किती महिने पूर्ण झालेले, आपल्याला आता हे दूध कमी करायचंय, असं हे लक्षात राहतं। बरेच वेळेस शेतकऱ्याला अनेक कामं राहते डेअरी व्यवसायामध्ये, त्यावेळेस त्याच्या लक्षात सुद्धा राहत नाही। तर आपल्या लक्षात राहावा आणि आपल्या ही गोष्ट आपल्या ध्यानात यावं म्हणून आपण या टॅगवरती तिची जन्मतारीख आणि तिचा टॅग नंबर आहे आपण 020 हा टाकलेला आहे। आणि ज्याप्रमाणे ABS WWS मध्ये बघा तुम्ही त्यांच्या बुलला नाव आणि टॅग नंबर हे दुई पण आहे, त्यांचा युनिक ID राहतो। तर आपला हा टॅग नंबर आहे तर अमृता 020 28 12 2024 अशी तिची टॅग मध्ये तिची माहिती।
आणि दुसऱ्या टॅग मध्ये बघा तिची आई 011 प्रीती त्या आईचं नाव आहे आणि तिचा खाली साईर या 020 नंबर कालवडीचा साईर कोण आहे तर बायब कंपनीचा आम्रपाल सिमेंटची ती कालवडी। तर आई आणि बाप यांचे माहिती पण कानात असते। आता भविष्यात आपली ही कालवड 12 महिन्यानंतर ज्यावेळेस कृत्रिम रेतनासाठी तयार होईल तर त्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवण्यापेक्षा आपण फक्त कानात तिचं रेकॉर्ड बघितलं तर आपल्याला लगेच कळण हिला कोणता बोल आपण चॉईस केला पाहिजे। बऱ्याच वेळेस शेतकरी रेकॉर्ड बुक लिहिण्यासाठी कंटाळा करतात किंवा अनेक कामं असतात त्यामुळे सुद्धा जमत नाही। हा आज लिहू लक्षात नाही राहत नंतर लिहू असं रेकॉर्ड किपिंग करताना आपल्याला बरीचशा अडचणी तयार होतात। तर आपल्याला एअर टॅग आपण आता लिहिलेलं आहे बघा तर त्याकरता आपल्याला आता कानात मारण्यासाठी एक ऍप्लिकेटर पाहिजे आणि ही मेल फिमेलची जोडी अशी हे आपल्याला टॅग ऑनलाईन मिळून जातात। आता मी सुद्धा सुरुवातीला नंबरवाले प्रिंटेड टॅग बघितले होते परंतु नंतर विचार केला की हे टॅग जर हरवले तर याच नंबरचा टॅग परत मिळणं मुश्किल आहे। तर त्याकरता आपण हे टॅग आपल्या महर्षी डेअरी फार्मवरती अशा पद्धतीने आपण गायींना कालवडींना टॅग कानात त्यांच्या बिल्ले हे मारतो त्यामुळे आपल्याला रेकॉर्ड किपिंग करणं आणि दरवेळेस रेकॉर्ड वही उचकण्याची कोणतीही गरज नाही। अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपल्या महर्षी डेअरी फार्मवरती गायींच्या कालवडींच्या कानामध्ये असं टॅगिंग करतो जेणेकरून रोजच्या रोज आपलं त्या कालवडीकडं त्या गायीकडं आपलं लक्ष राहावं। हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर निश्चित आपल्या मित्रांना शेअर करा। या चॅनलवर तुम्ही जर प्रथम हा चॅनल बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।